कळमेश्वर तालुक्यातील राऊळगाव जवळील SBL कंपनीत भीषण स्फोटात 15 कामगाराचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। आपण बघत आहात BS4 न्यूज यूट्यूब चॅनलवर। प्रतिनिधी संजय खांडेकर धामणा लिंगा यांची रिपोर्ट। रविवार दिनांक 1 मार्च 2026 ला सकाळच्या सुमारास येथे मोठा स्फोट झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे। ह्या कंपनीत याआधी सुद्धा स्फोट झाला होता। घटनास्थळी पोलीस विभाग व प्रशासकीय अधिकारी व जनप्रतिनिधी दाखल झाले। त्यांनी येथील परिस्थितीची माहिती घेत अधिक तपास करीत आहेत। आपण बघत रहा अशाच प्रकारच्या बातम्या घडामोडी आपल्या लोकप्रिय BS4 न्यूज यूट्यूब चॅनलवर। चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि बेल आयकॉन दाबून चॅनलचे भागीदार होत चॅनलला आर्थिक सहकार्य ब्लास्ट झाला। सगळे अधिकारी आणि सगळे इव्हॅक्युएशन आता SDRF बोलवलं आहे। काही बॉडीज रिकवर झालेल्या आणि इंज्युअर्ड लोकांना शिफ्ट केलेलं आहे। प्राथमिक माहितीनुसार खूप कॅज्युअलिटी याच्यामध्ये आहे। आता टोटल नंबर आम्ही सगळं असेसमेंट केल्यावर आपण बघत असेल बॅकग्राऊंडमध्ये सगळं इव्हॅक्युएशन सुरू आहे। ते झालं की फायनल आम्ही आपल्याला आकडा करू। सर पण आता कूलिंग ऑपरेशन सगळं झालेलं आहे का या ठिकाणी? आता कुठलाही धोका नाही किंवा जे काही स्फोटक इतर होते ते सुरक्षित आहेत? नाही, ती सुरक्षित आहे, परंतु या स्पॉटला ॲक्सिडेंट झाला आहे तिथे कॉम्बिंग ऑपरेशन आपल्याला करावं लागतं। जोपर्यंत पूर्ण कॉम्बिंग ऑपरेशन संपणार नाही कूलिंग करून तोपर्यंत आपण फायनल कन्क्लुजनला येऊ शकत नाही। त्यामुळे त्याला अजून थोडा वेळ लागेल आणि आम्ही ॲक्टिव्हिटी करत आहोत। अतिरिक्त पोलीस अधीक्षक अनिल बस्के सर, लोकांचा खूप रोष दिसून येत आहे कारण सुरक्षिततेच्या उपायाबद्दल लोकांची नाराजी आहे। कामगारांबद्दल सुरक्षिततेचे उपाय प्रॉपरली राबवले जात नाहीत असा एक रोष दिसून येतो। आता ज्या पद्धतीने कलेक्टर सरांनी सांगितलं की जसं पद्धतीने आता लोक ज्यांचे नातेवाईक इथे कामगार होते, कोणी मरण पावलेले असतील, कोणी अजून इंजर्ड आहेत, त्यामुळे जनतेमध्ये थोडा आक्रोश आहे। पण त्या पद्धतीने योग्य बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि अजूनही जो फोर्स रिक्वायरमेंट आहे ती मागणी केलेली आहे आणि IG सरांनी त्याबद्दल माहिती दिली आहे। जखमींना कुठं रवाना? जखमी जे आहेत त्यांना ऑरेंज हॉस्पिटलला, आता जो आकडा आहे आमच्याकडे 18च्या आसपास जे जखमी होते त्यांना आपण ऑरेंज हॉस्पिटलला शिफ्ट केलेलं आहे आणि जे मरण पावलेले याच्यामध्ये त्यांना आपण GMCला पाठवलेलं आहे। तर एक भीषण स्फोट या ठिकाणी झालेला आहे, त्याच्यानंतर प्रशासनाकडून सर